नवरात्र आला की प्रत्येक घरात देवीची पूजा मोठ्या भक्तिभावाने केली जाते. देवीचं स्वरूप शक्तीचं आहे, मंगलाचं आहे. या नवरात्रात एक खास सेवा केली जाते ती म्हणजे कुंकुमार्चन. नवरात्रीमध्ये घरोघरी देवीचं व्रत केलं जातं. देवीची स्थापना केली जाते, रोज आरती केली जाते, भजन गातात आणि देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. पण यामध्ये एक विशेष सेवा आहे जी आपल्या पूर्वजांनी ठरवून दिली आहे, ती म्हणजे कुंकुमार्चन. सेवा ही सेवा केवळ विधी नाही, तर तो आपल्या वंशाचा, आपल्या कुलाचा, आपल्या घराचा आधार आहे. कुंकुमार्चन म्हणजे काय, तर देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत कुंकू अर्पण करणं. आपण म्हणतो की पायापासून डोक्यापर्यंत तुझ्या चरणी अर्पण करतो. हे का, तर देवी म्हणजे कुलदेवी. ती फक्त एक मूर्ती नाही, ती आपल्या घराची रक्षक आहे. आपल्या पिढ्यांची राखण करणारी शक्ती आहे. म्हणून या नवरात्रात कुंकुमार्चन करणं फार मोठं महत्वाचं आहे. आपल्या प्रत्येक घराला एक कुलदेवी असते आणि ही कुलदेवी ही आपल्या वंशाची ओळख असते. काही घरांची कुलदेवी भवानी, तर काहींची रेणुका माता, काहींची महाकाली, तर काहींची महालक्ष्मी जगदंबा, काहींची सप्तशृंगी असते. वेगवेगळ्या वंशांना वेगवेगळी देवी मिळालेली असतात आणि ही देवी म्हणजे आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी दिलेली एक देवी शक्ती असते. म्हणूनच तिला प्रसन्न करणे हा केवळ श्रद्धेचा विषय नाही, तर आपल्या वंशाचा धर्म आहे. आपल्या घरात कधी संकट आली तर आजोबा म्हणायचे, मुलांना घाबरू नका, आपल्या देवीसमोर, आपल्या कुलदेवीसमोर विश्वास ठेवा. आपल्या कुलदेवीवर विश्वास ठेवा. ती आपल्याला वाचवेल. ही श्रद्धा कारण नसून अनुभव आहे. म्हणूनच आपण या नवरात्रात कुलदेवीची सेवा करून तिला प्रसन्न करतो. कुंकुमार्चन करताना पद्धत अगदी साधी आहे. सकाळी अंघोळ करून स्वच्छ वस्त्र घालून देवीच्या प्रतिमेला किंवा मूर्तीला लाल वस्त्रावर प्रतिष्ठापना करून समोर एक दिवा लावावा. दिव्याशिवाय पूजा अपूर्ण आहे. दिव्याचा प्रकाश म्हणजे देवीची कृपा मानली जाते. समोर तांदूळ, फूल, धूप ठेवा आणि एका थाळीत कुंकू घ्या. आता उजव्या हाताच्या अंगठा आणि अनामिका बोटाने कुंकू उचलून देवीच्या पायाला अर्पण करा. मग गुडघे, नाभी, हृदय, गळा आणि डोक्यापर्यंत कुंकू अर्पण करत जा. प्रत्येक वेळी मनोभावाने म्हणावं, ओम रीम क्लीम चामुंडाय विच्छे नमो नमः. नमो नमः म्हणताना देवीच्या डोक्यावरती कुंकू अर्पण करा. हा मंत्र म्हणजे नवार्ण मंत्र आहे. म्हणून या मंत्राचा जप केल्याने देवी प्रसन्न होते. देवीचे प्रसन्न रूप समोर येते. म्हणजे ज्ञान, ह्रीम म्हणजे शक्ती, क्लीम म्हणजे आकर्षण आणि चामुंडाय विच्छे म्हणजे विजयाचा जयघोष. हा मंत्र जितक्या श्रद्धेने म्हणाल तितक्या मोठ्या प्रमाणात त्याचं फळ मिळतं. नवरात्रीत विशेषतः सप्तमी, अष्टमी आणि नवमी या दिवसात कुंकुमार्चन केल्याने देवी प्रसन्न होते. कारण या दिवसात देवीचं उग्र ते शक्ती रूप प्रकट होतं. या दिवशी केलेली पूजा आयुष्यभर रक्षण करते, असं शास्त्र सांगतात. जर घरी मूर्ती हलवता आली नाही तरी चिंता करू नका. देवीचा फोटो असला तरी चालतो. अगदी श्रीयंत्र काढून ठेवले तरी चालतं किंवा घरी श्रीयंत्र असेल तर ते घ्या. तर साध्या सुपारीला कुलदेवी स्वरूप घेऊन समोर दिवा लावा आणि त्या प्रतिमेला पायापासून डोक्यापर्यंत कुंकू अर्पण करा. कुंकू अर्पण करण्याचा भाव करा. देवी भावनेला प्रतिसाद देते, म्हणून मूर्ती हलवणं गरजेचं नाही. श्रद्धा आणि समर्पण यालाच महत्व आहे. कुंकुमार्चनाबरोबर श्रीसूक्त आणि स्त्रीसूक्त पठण करावं. श्रीसूक्ताने घरात लक्ष्मी मातेचं आगमन होतं, धनधान्य वाढतं, ऐश्वर्य मिळतं. तर स्त्रीसूक्ताने घरात स्त्री शक्तीचा गौरव होतो. घरात मातृशक्तीचं संरक्षण होतं. म्हणून नवरात्रीत प्रत्येक दिवशी शक्य तितकं पठण करावं. ही सेवा म्हणजे फक्त एक विधी नाही, हा आपल्या कुलाचा श्वास आहे. आपल्या वंशाचा धर्म आहे. आपल्या पिढ्यांचा आधार आहे. म्हणून प्रत्येकाने श्रद्धेने हा कुलाचार पाडावा. कारण देवीचं नाम घेतलं की घरातील अडथळे दूर होतात, संकटे नाहीशी होतात आणि घरात सुख शांती टिकते. या नवरात्रात देवीसमोर पायापासून डोक्यापर्यंत कुंकुमार्चन करा. नवार्ण मंत्र म्हणा आणि नवार्ण मंत्र जपा. श्रीसूक्त पठण करा. आपल्या कुलदेवीला प्रसन्न करा आणि आपल्या वंशाचा रक्षण करता कुलाचार पाडा. कारण कुलदेवी प्रसन्न झाली तर घराच्या दारात नेहमी श्रीमंगळ प्रवेश करतो. तुम्हाला जो मंत्र येतो त्या मंत्राने कुंकुमार्चन करा. श्री महालक्ष्मी नमो नमः, श्री कुलदेवी नमो नमः.
या मंत्राचा साधा जप करून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. तर येत्या मंगळवारी अष्टमीला आवर्जून तुम्ही कुंकुमार्चन करा. येत्या मंगळवारी अष्टमी आली आहे, तर हा दिवस मातेच्या शक्तीचा दिवस मानला जातो. देवीची उपासना, कुंकुमार्चन, ओवाळणी या दिवशी केल्यास घरात अपार ऊर्जा, आरोग्य आणि संकट निवारण होते. अष्टमी हा दिवस देवीचा ऊर्जेचा दिवस आहे. अष्टमी हा दिवस देवीचा खूप मोठा दिवस मानला जातो. तर म्हणून नवरात्रीमध्ये रोज जमले नसेल तर येत्या अष्टमीला मंगळवारी माता दुर्गेची आराधना केल्यास संकट निवारण होते आणि आपल्या कुलदेवीची सेवा केल्यास म्हणून येत्या मंगळवारी माता दुर्गेची आराधना केल्यास संकट निवारण होते आणि घरात धैर्य व ऊर्जा वाढते. म्हणून येत्या अष्टमीला मंगळवार आला आहे तर खूप चांगला योग आला आहे. तर नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची सेवा करणे हे सर्वात महत्त्वाचे मानले जाते. आपल्या वंशाच्या रक्षणासाठी कुलदेवीची कृपा मिळावी म्हणून मंगळवार हा दिवस कुंकुमार्चनासाठी खूप चांगला आहे. म्हणून लक्षात ठेवा, कुलदेवीची सेवा हीच वंशाची खरी. तर आवर्जून सर्व सेवा करा आणि कुलचाराने केलेला हा कुंकुमार्चनच कुलदेवी प्रसन्न करायचा खूप सुंदर मार्ग आहे. या वर्षीची अष्टमी आलेली आहे 30 तारखेला, म्हणजेच मंगळवारी. येत्या मंगळवारी आलेली आहे. तर या दिवशी देवीची मूर्ती नसली तरी फोटो किंवा श्रीयंत्र ठेवा आणि उजव्या हाताच्या अंगठा व अनामिका बोटाने स्पर्शाविना कुंकू उचलावा आणि प्रथम देवीच्या पायापासून अर्पण करावे. तर ते देवीच्या मस्तकापर्यंत हळूहळू कुंकू हलकेच लावावे. प्रत्येक कुंकुमार्चन करताना ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः हा मंत्र उच्चारावा. जर मूर्ती हलवता येत नसेल तर प्रतिमेवर किंवा श्रीयंत्रावर स्पर्श न करता फक्त दिव्याच्या प्रकाशात हात वर धरून कुंकू अर्पण करावा. मंत्र उच्चारताना मनोभावे पूर्ण ठेवावा. या दिवशी श्रीसूक्त व स्त्रीसूक्त पठण करता येईल. अष्टमी मुहूर्तावर भक्तिपूर्ण वेळेत संध्याकाळी किंवा शुभ मुहूर्तावर करणे उत्तम ठरते. या ज्ञानाने केलेली सेवा घराण्याच्या रक्षणासाठी, वंशाच्या उन्नतीसाठी, देवीची कृपा टिकवण्यासाठी अत्यंत फलदायी ठरते. जर मूर्ती हलवता येत नसेल तर प्रतिमेवर किंवा श्रीयंत्रावर स्पर्श न करता फक्त दिव्याच्या प्रकाशात हात वर करून कुंकू अर्पण करावा.